वाचा फोडणारा, अर्ध्या पोटी राहून जनावराला जपायचा, काळ्या आईची वटी भराया कर्ज त्यानं काढलं, पीक गेलं जळून आणि कर्ज मात्र वाढलं. आता हताश झालेला बळीराजा आत्महत्या करतोय आणि स्वतः सोबत कुटुंबही संपवतो. हे शेतकरी बळीराजा, लक्षात असू दे, आत्महत्या हा मार्ग नाही, तू लाखांचा पोशिंदा आहेस. अम्मा गणेश भक्तांची विनंती तुला, आत्महत्या करू नको, आत्महत्या करू नको, आत्महत्या करू नको. अरे पावसा, काय तोंड्या, कुठं तुझं तोंड काळ केलं? गेल्या वर्षी बी पडला नाही, या वर्षी तरी पडकी बाबा. अरे कर्ज काढून बी बियाणं आणलं, वाटलं होतं औंधा तरी पीक येईल, होत नव्हतं तेवढं शेतात घातलं रे बाबा. पण तुला काय पाजर फुटणार म्हणा. अरे आम्ही जगायचं तरी कसं, माणसं कसं तरी जगतील, पण जनावरांचं काय? ज्या जनावरांना पोटच्या लेकरावानी सांभाळलं, औंधा पोरीचं लग्न आहे, पण हुंड्या पायी लग्न मोडतया, माझ्या लेकराचं पार वाटलं होतया. अरे चंदा, अजून किती परीक्षा बघणार आहेस रे? आता काय करू मी, काय करू? मला मरणाशिवाय पर्याय नाही. हे पहा, शेजाऱ्याला पोरगी होती, दुष्काळानं पोरीचे हात पिवळे कसा येत नाहीत म्हणून त्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. अशीच कुबुद्धी दुसऱ्या एका शेतकऱ्याला सुचली आणि त्यानं आपल्या पोटच्या पोरीला दुष्काळामुळे नदीत फेकायचं ठरवलं. मला असं का टाकून चाललाय? कारण मी एक मुलगी आहे म्हणून? मी मुलगी असली म्हणून काय झालं? मला पण जगायचंय, मला पण हे सुंदर जग पाहायचंय. मी मुलगी झाले यात माझा काय दोष बाबा? मला मारू नका. मला तुम्ही कचऱ्याप्रमाणे असं का उकिरड्यावर टाकून चाललाय? कुत्र्यांना खाण्यासाठी? कशा पायी हरवाली वाट दिशा अंधार मानाई, वाळून उधळतो जीव माय बापा, झालं पाऊस पाणी नाही. करपलेल्या पिकाकडे बघून काळी चरा चरा कापतोय.
शाळेत जाते त्यांना दप्तर घ्यायला सुद्धा पैसा नाही. जनावर दारात मारतात त्यांना चारा नाही. रोज रोज सावकार लागलाय छेडायला. आणि त्या तू पोरगी माझ्या पोटी जन्माला आलीस. बरं आलीस तर मला बी तुला जगवायचं होतं पोरी. मी बी तुझा बाप हाय ग. मी बी तुझा बाप हाय. पण मी तुला लहानाचं मोठं करावं, शाळेत शिकवावं, कॉलेजला पाठवावं आणि कॉलेजला बाहेर पडल्यावर रस्त्यावरच्या तुकार कापड्याने तुझी छेड काढावी आणि अजून लग्नासाठी हुंडा कुठून आणू पोरी. आता नाही धीर येत बाळा मला. आता माझा धीर सुटलाय. या दुष्काळानं माझ्या संसाराची फार राग रांगोळी केली. मी मेलच तरी लोक तुला शिकवतील पोरी. समाज सहभागातून तुझं लग्न करून देतील. आपल्या घराचा पेपरात फोटो बी येईल. त्याच्यासाठी आता मला मरावंच लागेल पोरी. मला मरावंच लागेल आता. मेल्याशिवाय पर्यायच नाही. बाबा असं करू नका बाबा. बाबा नको बाबा, असं करू नका बाबा. बाबा बाप्पा, आजी सांगायची तुम्ही 33 कोटी देव आहेत म्हणा. माझे बाबा ज्या देवाकडे जायचे तिथल्या त्या दानपेटीत 10 रुपये तरी टाकायचे. असे कित्येक रुपये त्यांनी दानपेटीत टाकले. तू तुझ्या 33 कोटी देवाला सांग ना. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासारखे दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला लाखो रुपयांची मदत करतात. मग तू देवाला सांग ना प्रत्येकी फक्त एकच रुपया दे. सर्व देवाचे मिळून 33 कोटी रुपये जमा होतील. मग सर्व शेतकऱ्यांचं कर्ज फिटेल आणि कोणीच मरणार नाही. बरं, नाहीतर असं कर ना, तू बुद्धीची देवता आहेस ना, सर्वांना बुद्धी दे की झाडे लावावे, जगवावे, पाणी अडवावं, जिरवावं, जेणेकरून खूप खूप पाऊस पडेल. अगं पोरी, तुझ्या लहान तोंडी केवढं मोठं बोललीस. मला माफ कर पोरी, मी तुला मारायला निघालो होतो. मला माफ कर माझ्या बाळा, माझं लेकरू बाळा. बाबा, तुम्ही मुलगी म्हणून मला मारायला निघाला होता. समाजात असं घडलं सुद्धा. कित्येक निष्पाप मुलीला जन्माला येण्या अगोदरच मारलं गेलंय. पण या समाजाची घडी बसवणारी आदिशक्ती स्त्रीच आहे ना. इतिहास साक्षी आहे. आठवा त्या राजमाता जिजाऊ त्यांनी बालशिवबाला घडवलं व स्वराज्याच्या प्रेरणा ठरल्या. आठवा त्या अहिल्यादेवी होळकर ज्यांनी शत्रूंना सळो की पळो केलं. आठवा त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी शिक्षणासाठी स्वतःच्या अंगावर शेणाचा आणि दगडाचा मारा घेतला. आठवा ती झाशीची राणी म्हणाली, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. आठवा ती कल्पना चावला जिने अंतराळावर सफर केली. या सर्व स्त्रियाच होत्या ना. बाळा, तुझी आई बाळापणासाठी दवाखान्यात गेली. पण खरं सांगू, तू माझे डोळे उघडलेस. आता आपल्या घरात अजून एक मुलगीच व्हावी. अहो, मुलगी झाली, मुलगी मुलगी. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी